जी क्या कहना चाहेंगे, जैसे कि आज आप अमर लोकेशन के लिए बैठे हैं यहाँ पर, क्या मांगे आप? हमारी मांग ये है कि फैजान एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी संचालित फारान उर्दू हाई स्कूल, मैं वहाँ की मुख्य अध्यापिका शाहीन परवीन निसार अहमद सिद्दीकी। ये संस्था चालक की मनमानी चल रही है, क्योंकि है तो हमारा 6 साल से इंक्रीमेंट रुका हुआ है। जुलाई 21 से जुलाई 26 तक का इंक्रीमेंट रोक कर रखा हुआ है संस्था ने। उसके साथ साथ 2 साल से वरिष्ठ श्रेणी नहीं दी जा रही। कौन सी संस्था, कौन सी नाम क्या और कहाँ पर है ये संस्था? फैजान एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी जी? संचालित फारान उर्दू हाई स्कूल है, डॉक्टर इकबाल नगर परभनी। जी। संस्था के सचिव मोहम्मद फारूक खादरी। इन्होंने है तो बार है तो बोलने के बाद भी, उनको बार है तो विनती करने के बाद भी उन्होंने 6 साल से, गुज़िश्ता 6 साल से वेतनवार रोक के रखे हुआ है वरिष्ठ श्रेणी। और ऐसा नहीं, ऐसा नियम से है कि वो रोक सकते हैं? नहीं रोक सकते। अच्छा, ऐसे की मांग की जाती है। उसके अलावा उन्होंने ठहराव वगैरह संस्था से ठहराव दे रहे, ठहराव की कॉपी दे रहे नहीं, कारण नहीं दे रहे बराबर हमको। अच्छा। उसके अलावा माननीय शिक्षण अधिकारी मैडम की कोई लेटर वगैरह भी नहीं है, रोकने के ताल्लुक से कुछ भी दिए नहीं। उसके बावजूद है तो मुसलसिल 6 साल से इंक्रीमेंट रुका हुआ है हमारा। अच्छा, 6 साल से जैसा रुका है, तो आपने इसके पहले पत्र व्यवहार करे क्या? जैसा जिलाधिकारी होते हैं, शिक्षण अधिकारी होते हैं? हाँ, हमने कंटिन्यू शिक्षण अधिकारी मैडम से भी राब्ता करे, उनको भी लेटर दिए, उनसे भी मुसलसिल हमको 4-5 लेटर हमारे पास मौसूल हुए, उनको भी आदेशित करे संस्था को भी, लेकिन उसके बावजूद भी उसका कुछ भी वो नहीं हुआ। और एज यूजुअल वो संस्था ने तो अभी भी रोक के रखे हुआ है, ये साल भी उन्होंने नहीं दिए हमको। और मुसलसिल तो मतलब लेटर कार ने दाखवा, नोटिस दे के परेशान करना, सताना, त्रास देना। आपके अलावा कितने लोग हैं उसके अंदर, पूरे टीचर जिसके जो है तो रोका गया है? सिर्फ मेरा मुख्य अध्यापक का ही है। आप ही का क्यों रोका जा रहा है? क्या जानबूझ के? बाकी के पूरे जो टीचर्स है, स्टाफ 8 का स्टाफ है, उसमें से 5 उनके घर के लोग हैं। अच्छा। खानदान के, यानी कि स्टाफ में से 5 लोग उनके खानदान के लोग हैं। अच्छा। तो उनको तो वो हमारे हाथ में है, तो उनको 2018 से जब से ग्रांट आया स्कूल को, तब से ये शुरू हुआ। जब तक ग्रांट नहीं था तब तक मामलात अच्छे थे, सही थे। अच्छा। जैसे ही ग्रांट आ गया स्कूल को 20% से शुरू हुआ, उसके बाद से ये हुए, फिर बीच में पैसों की मांग भी हुई। तो जब इंक्रीमेंट नहीं, कुछ नहीं, उसके बाद हमने पैसे भी देने से मना किए। 2005 से संभाल रहे हैं और 2005 से कंटिन्यू संभाल रहे हम। ऐसा कुछ हुआ ना, बार हुआ। ये मीटिंग में भी बोला गया कि भाई आप है तो छोड़ दीजिए, HM-शिप छोड़ दीजिए बोल के। जब तक कि हमारी ये जो मांग है वो पूरी नहीं होती, तब तक ये हमारी लड़ाई चालू रहेगी। परभनी में आगे इंशाल्लाह फिर खंडपीठ है, हाई कोर्ट, जहाँ तक जाने हैं जा सकते, वहाँ तक जाया जा सकता, जब तक कि हमको इंसाफ नहीं मिलता, हक नहीं मिलता हमारा। जुलै 2021 पासून 2026 पर्यंत चालू आहे। माझी मिसेस शाहीन परवीन सिद्दीकी निसार अहमद हे 2005 पासून तिथं मुख्याध्यापिका म्हणून तिथं कार्य करत आहे। आतापर्यंत 100% शाळेचा निकाल आहे। जर तुम्ही परभणीमध्ये माहिती घेतली तर परभणी सर्वसे सुंदर चांगली शाळा, 100% निकाल आहे। काही दुसरा कारण नाही, पण विनाकारण त्यांच्या घरचे 8 पैकी 5 लोक त्यांच्या घरचे, त्यांचा मुलगा सलमान खादरी, त्यांची बहू रुबीना खानम, त्यांचा भावज दामाद जावई रईस खादरी, पिऊन जे आहे ते जानी, आणि दुसरे एक जे आहे ते सगळे 5 लोक त्यांच्या घरांचे आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा 2005 पासून आमची विनाअनुदान शाळा होती, सगळं माझे बायकोने ते केलं, सगळी कारवाई केली, अनुदानावर आणलं, शासनाचं पाठलाग केलं, अनुदानावर आलं। आता 80% आला। जेव्हापासून 2018 पासून शाळा अनुदानावर आली, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सोडा। आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, ठीक आहे बाबा आम्ही सोडून टाकतो, पण त्यांचा मुद्दा म्हणणं आहे की तुम्ही सोडलं तर सोडावंच लागणार तुम्हाला, पण कारण तुम्हाला सर्वांना तुम्हालाच करावं लागणार आहे। आम्ही फक्त सह्या मारू, आम्हाला कार्य आम्हाला करायचं आहे, तर मग आम्ही कशाला सोडू? नंतर आम्हाला पैसे डिमांड केली, पैसे दिले नाही म्हणून तुम्हाला वारंवार एका महिन्यात 5-5, 6 आम्हाला जे मेमो दिलेले आहे, पैशाची डिमांड केली, आणि नाही देत मग तरास उगाच काय, सगळे डॉक्युमेंट्स माझ्या जवळ आहे। आणि पुन्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की संस्था चालक लाज चालू आहे तो माणूस, मला बोलायला लाज वाटते। तर जमात इस्लामीचा रुकने जमात 35 वर्षापासून रुकने जमात इस्लामीचा रुग्ण आहे, ते कारकुन आहे, कार्यकर्ता आहे, तरी पण सुद्धा यांच्याकडे आम्ही सगळे तुम्हाला डॉक्युमेंट देतो, मी सगळे सर्टिफाईड कॉपीज देतो। मी याला मुख्याध्यापकाचा ऑर्डर दिलेला आहे। मुख्याध्यापिका असून सुद्धा संस्था चालक फेरोज खादरीने डुप्लिकेट लेटर तयार करून युनियन बँकेमध्ये त्याच्या मुलाच्या नावाने मुख्याध्यापक म्हणून
खाता उघडला, सेक्रेटरी आपले फोटो लावली आणि आणि जे 2-2 लाख रुपये जे शासनाकडून मिळते शाळा सुधार निधी त्याने काय माहित नसताना स्वाक्षऱ्या करून उचलून घेतले. सगळे पुरावे माझ्याकडे, मी बँकेतून सर्टिफाईड कॉपीज आणले सुद्धा, ते तुम्हाला देऊ शकतो मी. कलेक्टर साहेबाला भेटलो आणि आम्ही सगळे सीओ साहेबाला दिलं, शिक्षण मंत्रीला पाठवलं, पण उपसंचालकांना दिले, पण काहीच होत नाही. ते सगळे मॅनेज करून घेतात. ते शिक्षण अधिकारी काय की आमचं त्यांना पत्र दिलं तर ते म्हणते हो आम्ही पाहू करू. आम्ही माझ्याकडे त्यांना 15 आम्ही पत्र दिले शिक्षणाधिकाऱ्यांना, 2-3-5 पत्र त्याने असं काढले की बाबा यांचं काय करून घ्या 2-3 वेळेस. नंतर त्याने वेतन पथकाला असं दिलं की भाई जोपर्यंत यांचं बिल येत नाही तोपर्यंत सर्वांची पगार रोखा, असं पत्र सुद्धा दिला. तरी त्याचा काय उपयोग होत नाही. ते म्हणतात मी सीओ आहे, मीच आहे, सगळा काय मीच आहे, कोणी माझा काही करू शकत नाही. पुन्हा मॅडम दुसरा पत्र काढलं की त्यांचे शिक्षकांचं वेतन रोखू नका, तुम्ही त्याच्यात देऊन टाका. आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, तुमचं जे म्हणणे आमचं जे आमच्या डोक्यावर आहे, तुम्ही तुमचा आम्ही आमचं मायबाप आहे, तुम्ही आम्ही देतो तुम्हाला, आम्हाला आमचा काय कोणाशी विरोध नाहीये. तरी पण ते काय आमचं काय, मग तू काय घेते ते ठीक आहे, आम्ही तुमचा पाहू, नंतर पाहू, यांचा काढून टाका. अल्पसंख्याक आयोगचे अध्यक्ष दारे खान जे असे शाळामध्ये अशी शाळावर अन्याय होत लक्ष देऊन आहे. ते त्यांना तुम्ही संपर्क केले का? मी त्यांना एकदा पत्र पाठवलं होतं, फक्त त्यांचा अपॉइंटमेंट मला मिळालेला नाही. जर आमचा निकाल लागला नाही तर मी त्यांच्याशी थेट भेटून आम्ही जाऊन भेट करून त्यांच्या संपर्क साधणार आहोत, त्यांची भेट घेऊन. पाऊल का राहणार आहे आपला? नाही, पुढचा पाऊल हे की इथं झाला नाही तर आम्ही कोर्टामध्ये आमचा प्रकार प्रविष्ट करू आणि जे प्यारे खान साहेब त्यांना सुद्धा जाऊन जे अल्पसंख्याक अध्यक्ष आहे चेअरमॅन त्यांना जाऊन भेटू आम्ही.